नमस्कार, वेलकम टू न्यूज़ फॉर यू चॅनल सच का सामना विथ पंकज शर्मा। आज आपले पाहुणे आहेत वैभवजी मयेकर, जे शाखा क्रमांक 220 याचे शाखा प्रमुख आहेत। आपले वैभवजी मयेकर, आपले हार्दिक स्वागत आहे आमच्या शोला। काही इथे हातगाड्यांचे विषय हे भरपूर कानावर जास्त दररोज कुठून ना कुठून तरी येतात आहे, त्याच्यावर थोडंसं तुम्ही रोशनी करू शकता का? त्या नक्की विषय तो काय आणि नक्की त्याचा तोडगा काय? निश्चितच सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत विभागाचा आवाज पोहोचवण्याची संधी दिली, आमच्या पक्षाचं भूमिका लोकांपर्यंत मांडण्याची संधी देत आहेत। तसंच आपल्या चॅनललासुद्धा मी शुभेच्छा देतो। आपण धन्यवाद व आभार। आपण विचारलेला प्रश्न हा खूप जिव्हाळ्याचा आणि कुंभारवाड्यातील जनतेचा म्हणजे अस्तित्वाचा विषय आहे। इकडे हातगाड्यांचा आणि रहदारीचा खूप मोठा जटिल प्रश्न आहे। खरं तर हा विभाग हा रहिवासी विभाग आहे, रेसिडेन्शियल विभाग आहे, परंतु हळूहळू करून इकडे मेटल मार्केट व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवसाय इकडे करायला सुरुवात केली, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरुवात करायला केली। व्यवसाय करता करता त्यांनी हातगाड्या आणणं, टेम्पो, ट्रक जे नियमाने या विभागात येणं चुकीचं आहे, कायद्याने येणं चुकीचं आहे, असे बेकायदेशीर हातगाड्या मोठमोठी वाहनं त्यांनी आणायला सुरुवात केली आणि त्यामुळे निश्चितच लोकांना रहदारीला त्रास व्हायला लागला। आता तर ही वाहनं पहाटे 5-6 वाजता येतात, मोठमोठे लोडिंग अनलोडिंग करतात, त्यामुळे लोकांचे झोपणंसुद्धा मुश्किल होऊन गेलेलं आहे। आणि येता महिलांनासुद्धा, आमच्या महिलांनासुद्धा हातगाड्या लागतात, विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेत जाताना कोणाचे पायाला लागतो, असे बरेच प्रश्न आहेत। आणि खरं तर हा व्यवसाय इकडे करू नये म्हणून माननीय हायकोर्टाने आदेश दिलेले 1989 साली की हा व्यवसाय आपण इकडे न करता कळंबोली ठिकाणी त्यांना जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी शिफ्ट करण्याची ऑर्डर देऊनसुद्धा प्रशासन ह्या कायद्यावरती अंमलबजावणी करत नाही आणि त्याचा नाहक भुर्दंड आमच्या नागरिकांना मिळतो। नक्कीच असं तुम्ही जसे आता बोललात की कुठेतरी हायकोर्टने काहीतरी आदेश दिलेले आहे आणि ते साली तुम्ही सांगितलं, एवढं जुनं असून सुद्धा त्याच्यावर कारवाई करत आहे, तर नक्की कोण पुढाकार घेत नाही आहे की नक्की काय ते? निश्चितपणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे गेली 1966 पासून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहेच, परंतु ह्या विभागातसुद्धा 1966 पासून 67 पासून ही शिवसेना कार्यान्वित आहे। लोकांची जबाबदारी घेण्याची, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि हा प्रामुख्याचा मुद्दा आम्ही घेतलेला हातात। परंतु कुठेतरी कायदा हातात न घेता प्रशासनाला सोबत घेऊन ह्या अडचणीवरती निवारण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे, परंतु अनेक वेळा तक्रारी देऊनसुद्धा, लेखी स्वरूपात तक्रारी देऊनसुद्धा प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही। आमची इच्छा नाही की कायदा हातात घ्यावा, पण जर प्रशासनाने अशीच भूमिका, थंड भूमिका घेतली तर शिवसेना आपल्या स्टाईलने, आमच्या पद्धतीने आम्ही हा प्रश्नाचा तोडगा काढून, जर प्रशासन जर ऐकत नसेल तर कुठेतरी तो विषय प्रशासन जर ऐकत नसेल तर कोर्टाचा एक मार्ग आहे, तो आपण कधी निवडलात का? सॉरी, का म्हटलं? जर प्रशासनाने जर आपलं ऐकत नसेल तर कोर्टाचा एक मार्ग आहे, तो प्रत्येकाला अधिकार आहे, ते आपण निवडलं का? साहेब, आपल्याला मी याच्या आधी सांगितलं, कोर्टाने, माननीय कोर्टाने ऑलरेडी ह्या लोकांना सांगितलेलं आहे की 1989 सालीच निर्णय दिलेला आहे, 89 साली, की हा मार्केट इकडनं कळंबोलीला शिफ्ट झालं पाहिजे। आता अजून कोर्टात जाऊन काय, ऑलरेडी आदेश दिलेला आहे, फक्त प्रशासनाने याच्यावरती अंमलबजावणी करायची। सर, जर अंमलबजावणी होत नसेल कोर्टाची तर पुन्हा एकदा कोर्टात जाणं हे गरजेचं असं वाटत नाही का? कोर्टात जाण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीने प्रशासनाला कोर्टाने दिलेल्या आदेशाची आम्ही त्यांना जाणीव करून देऊ। म्हणजे माझा प्रश्न समजता, म्हणजे मी प्रयत्न करतोय, मी पण समजायचं चुकत असेल तर, की त्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे ना की बाबा हे इथे नाही राहिलं पाहिजे, बरोबर? तर कुठेतरी बाबा याची अंमलबजावणी होत नाही, त्याकरिता कोण पुढाकार घेते का कोर्टात जाण्याकरिता? ठीक आहे ना, कोर्टात जर जाण्याची गरज असेल तर आम्ही कोर्टात जाऊ ना। दुसरा कुठला तोडगा जर कोण प्रशासन ऐकत नसेल, इतर जर सरकारी यंत्रणा ऐकत नसेल, तर कोर्ट हा एकमात्र पर्याय मला तरी असं वाटतं की तो तिथे जाणं आपल्या गरजेचं आहे। जोपर्यंत ते पाऊल नाही उचलणार, उगाच जर कुठेतरी आपलेच कार्यकर्ता नेहमी भिडत राहणार आणि दररोज काय ना कधी तुमच्यापर्यंत ते एक म्हणजे काय पण कुठले पण विषय येत राहणार आणि तुम्ही पोलीस स्टेशनला, सरकारी यंत्रणाला बळी पडत जाणार, हे असं वाटत नाही का?
नाही, निश्चितच तुम्ही सांगितलेल्या ह्या गोष्टीत तथ्य आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय आमचे सन्माननीय विभाग प्रमुख संतोषजी शिंदे साहेब, तसेच आमचे खासदार अरविंदजी सावंत साहेब यांच्या समोर आम्ही हा विषय मांडलेला आहे. खासदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की हा विषय कायद्यात असूनसुद्धा, म्हणजे कोर्टाने आदेश देऊनसुद्धा जर प्रशासन ऐकत नसेल तर आपण आपल्या माध्यमातून संसदेत हा विषय मांडा, जेणेकरून या विषयाचं तोडगा निघेल म्हणून. आता एक विषय नाही, ते मोडकलीस आलेल्या इमारती आहेत असं ते म्हणण्यात आले की हे नक्की असे आहेत का जिथे खरोखर मोडकळीस आलेल्या इथे म्हाडा BMC हे सर्व दुर्लक्ष करत आहेत? निश्चितच आपण दुसरा एक प्रश्न अगदी स्तुत्य घेतला, मला आवडते आपण प्रश्न चांगले घेतात आहे. या विभागाची दुसरी समस्या म्हणजे पुनर्विकास आणि मोडकळीस आलेल्या इमारती. ह्या इमारती इतक्या मोडकळीस आलेल्या आहेत की आता ह्यांना पुन्हा रिपेरिंग करून दुरुस्त करून काही उपाय होणार नाही. फार तर आज समरण उद्यावरती टाळलं जाईल. म्हणजे आज जर रिपेरिंग केली तर अजून 2-4 वर्षासाठी ती इमारत पुन्हा जीवित राहील. माझं असं म्हणणं आहे, आता इकडे हा पुनर्विकास झाला पाहिजे, सामूहिक पुनर्विकास झाला पाहिजे. आणि ह्या पुनर्विकासात प्रशासनाने प्राधान्य घेऊन पुढे आलं पाहिजे. कारण की इकडे घरमालक आहेत, टॅनंट आहेत, यांच्या सगळ्या भूमिका काय असणार आहे, यांचं कशा प्रकारे हा विषय सोडवता आला पाहिजे, याच्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. आणि सामूहिक रिडेव्हलपमेंट किंवा सामूहिक पुनर्विकास, आणि तो करत असताना दुसरा आता विचार सध्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तो म्हणजे स्वयंपुनर्विकास. अगदी सामूहिक पुनर्विकास होण्यापेक्षा अधिक स्वयंपुनर्विकास जरी आपण करायला सुरुवात केली, म्हणजे 5-5, 10-10 इमारतीच्या लोकांनी एकत्र आलं आणि तिच्या माध्यमातून त्यांनी स्वयंपुनर्विकास केला, तर अगदी मला वाटतं काही काळातच लोकांचे प्रश्न सुटायला सुरुवात होईल. आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी, माझे सर्व पदाधिकारी, आमचे विभाग प्रमुख, आमचे अरविंद सावंत